नमस्कार मित्रांनो, खाद्य सफर मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मला मस्तपैकी सुट्टी होती, मी मस्तपैकी घरात आराम करत होतो. पण आमच्या मातोश्रींनी मला एवढं कष्टाचं काम सांगितलं ना, ते कष्टाचं काम आहे ना प्रत्येक आई त्याच्या मुलाला सांग. ते म्हणजे काय, घरातलं पीठ संपलंय, पीठ दळून आण. आता मला गिरणीत जाऊन पीठ दळून आणायची अजिबात इच्छा नाहीये. तर आज मी एक युनिक गोष्ट करणार आहे, म्हणजे मी पीठ हे एका क्लिकवर मागवणार आहे. कसं? अहो, चक्कीचा ऍप वरून हो. आता चक्कीचा ऍप काय आहे, चक्कीची स्टोरी काय आहे जाणून घ्यायची. चला तर बघूया चक्कीजाची खाद्य सफर. नमस्कार, मी अक्षय कुमार गिरामन ब्राह्मणे. नमस्कार, मी बाळकृष्ण चौधरी. माझं नाव काश्यप राजेश मोरे. मी तसं मूळचं एक विदर्भामध्ये छोटस टाउन आहे नांदुरा म्हणून. मी नांदुऱ्याचाच आहे. मूळ गाव माझं खामगाव, जिल्हा बुलढाणा. पुण्यातच झालं, त्याच्यानंतर जॉब सुद्धा मी पुण्यातच केला आणि आता 17 वर्षापासून मी पुण्यामध्ये पाषाणच्या एरियामध्ये राहतोय. शिक्षण माझं तसं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये झालं, पण त्याच्यानंतर माझं प्लेसमेंट सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये झालं. त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून आणि सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून माझं जॉब होतं. तर मी एक 8 वर्ष जवळजवळ इंडियामध्ये, जर्मनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा काम केलं. सो ऍक्च्युली असं काही प्लॅन नव्हता. एक असं झालं होतं की मी सॉफ्टवेअर्समध्ये वर्क करत असताना कामाचा खूप व्याप होता आणि मी संडेच्या दिवशी सुद्धा काम करत होतो. आई माझी आलेली होती पुण्याला, तेव्हा मी बॅचलर होतो, सो मी पॅकेज डाटाच वापरायचो. तर आई आलेली होती आणि आईने मला म्हटलं की जाऊन दळून आटा घेऊन ये, कारण की मी पॅकेज डाटाच्या चपाती बनवणार नाही, तर चांगलं होत नाही. आणि मी बिझी होतो. मला ते खूप इरिटेटिंग वाटलं की आई का बरं मला आता उगाच त्रास देते जेव्हा की घरात आटा आहे. मला ते खूप हे वाटलं. मग मी ऑनलाईन सर्च करायला गेलो की कोणी आहे का की जे मला घरपोच डिलिव्हर करून देते. तर असं कुठलंच ॲप नव्हतं. मग शेवटी मला जावंच लागलं. मग मी चक्कीमध्ये जाणे, गहू निवडणे, मग ते गहू तिथे टाकणे, मग परत घ्यायला जाणे, आणि तो जो काही चक्कीचा जो अनहायजेनिकपणा होता, सो ऑल दोज थिंग्स म्हणजे कुठेतरी मला असं जाणवलं की हे बरोबर नाही आणि याच्यावरती वर्क केलं गेलं पाहिजे. आणि हा एक्सपिरियन्स पण नीट नव्हता. सो तिथनं कुठेतरी ती आयडिया स्टिक झाली. आणि प्लस हे पण डोक्यात राहून गेलं की आई चक्कीतल्याच आटाला का बरं एवढा प्रेफरन्स देते. मग मी रिसर्च मोडमध्ये गेलो आणि मग मला डिफरन्सेस जाणवले की खरंच चक्कीतला जे आपण वर्षानुवर्षाची प्रथा फॉलो करत आलोय ते खरंच किती चांगलं आहे. आणि मग तिथनं कुठेतरी मग मी सगळ्या टेक्निकॅलिटीज मध्ये घुसायला लागलो. आता माझ्याकडे स्टॉक नव्हता, माझ्याकडे चक्की नव्हती, माझ्याकडे कुठल्याच प्रकारचं काही यंत्रणा नव्हती. मग मी जस्ट टू टेस्ट द आयडिया की लोकांना खरंच आवडेल का, तर हे करण्यासाठी मी फक्त घराच्या बाहेर पडलो. माझ्या सोसायटीमध्ये पॅम्पलेट्स वाटले सगळे अपार्टमेंट्सला. त्यांना मी सांगितलं की ही माझी सर्व्हिस अशी अशी असणार आहे. सगळ्या लोकांना छान वाटलं की ठीक आहे, कोणीतरी आणून देतोय. फ्री डिलिव्हरी होती, नॉर्मल मार्केट रेट्स नुसार होतं. सो मग मी गेलो, एका वेंडर सोबत टायप केला, त्याच्याकडनं मी गहू, ज्वारी सगळे धान्य घ्यायचो. एक चक्की सोबत टायप करून ठेवला होता, मग तिथनं मी त्याच्याकडे जायचो, टाकायचो. अगदी ट्रान्सपरंट पॅकेजिंग मध्ये आटा पॅक व्हायचा. तिथनं मी त्याला घरी आणायचो, त्याला सिलिंग मशीन मध्ये टाकून एक पॅकेजिंग बनवायचो आणि नंतर स्वतःच जाऊन डिलिव्हर पण करायचं. हे जवळजवळ एक 6 ते 8 महिने असं चाललं. आणि मग नंतर माझ्या सोसायटीमध्ये जेव्हा माझे 25-30 कस्टमर झाले, तेव्हा मग मी बाजूच्या सोसायटीमध्ये जाऊन परत पॅम्पलेट्स टाकले. असं करत करत एक साधारण 50-60 कस्टमर्स तरी मी तेव्हा जोडले होते. हे माझं पाषाणमध्ये स्टार्ट झालं होतं आणि मग बानेरपर्यंत माझा रीच होता. मला काही ऑर्डर्स मग लोकांच्या रेफरलमुळे वाकड, इव्हन विमाननगर वगैरे अशा ठिकाणून पण ऑर्डर्स यायला लागले होते. मग मला ऑफिसमधनं घरी यायचं, संध्याकाळी हा सगळा कटआउट करायचा, रात्रीला जाऊन डिलिव्हरीज द्यायची. सो लोक पण मला म्हणायचे की तुम्ही डिलिव्हरी बॉय वाटत नाही. सो तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता. सो 7 महिन्याचं तर मी स्टार्ट केल्यानंतर होतं, पण त्याच्या पहिले जो R&D पिरियड होता माझा, तो एक 2 ते 3 महिने होता. जेव्हा मला आईनी एवढं स्ट्रिक्टली सांगितलं की नाही चक्कीतलाच आटा, तिला टेक्निकॅलिटी माहित नव्हती, पण मी जेव्हा सर्च करायला सुरू केलं आणि माझा स्टडी चालू केला, तर 2 ते 3 महिन्यामध्ये मी कन्व्हिन्स झालो होतो की चक्कीतला आटा बेस्ट असतो, हेल्दी पण असतो, फ्रेश असतो आणि त्याच्यामध्ये जे सगळे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आपल्याला लागतात ते सगळे असतात. आणि कुठेतरी चक्कीचा जो बिझनेस आहे तो बेसिकली डिमिनिश होत चालला होता. सो याला रिवाईव्ह करणं पण गरजेचं होतं, कारण की हे आपलं ट्रेडिशन आहे. फक्त कन्व्हिनियन्स नसल्यामुळे लोक याच्यापासून दूर चालले होते.
पण आता आय थिंक चक्कीचं असल्यामुळे तीच आपली जी प्रथा आहे ती कुठेतरी रिइन्स्टेट झाली आहे आणि आय थिंक आपण तीच प्रथा कंटिन्यू ठेवू शकतो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. सो मग नंतर जेव्हा माझे थोडेसे कस्टमर्स वाढायला लागले तेव्हा मी जॉब सोडला आणि फुल टाइम ह्याच्यामध्ये आलो. मग मी एक चक्की रेंटवरती घेतली, त्याला मी पूर्ण हायजेनिक बनवलं. बाणेरमध्ये पॅन कार्ड क्लब रोडला आमचं हे आउटलेट होतं, तिथनं आम्ही सुरुवात केली. मी एक बेसिक मशीन्स घेतल्या होत्या स्वतःच्याच खर्चाने आणि तिथनं ऑपरेशन स्टार्ट केले. मग डीमार्टच्या बाहेर जाऊन मी मार्केटिंग करायचो, स्वतःच लोकांशी बोलायचो, पॅम्पलेट्स टाकायचो. मग नंतर माझी जी टीम होती आम्ही सगळेजण जाऊन सोसायटीजमध्ये काही छोटे छोटे एक्झिबिशन्स असायचे तिकडे जायचो. असं करत करत आमचं एक 100-200 ऑर्डर्स पर्यंतचा काउंट जायला लागला होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इन्व्हेस्टमेंट रेज केली. सो इन्व्हेस्टरला आम्ही आयडिया पिच केली, इन्व्हेस्टरला खूप आवडलं. मग त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे जे काही युनिट आहे हे मागच्या 26 जानेवारीला आम्ही याचं इनॉग्रेशन केलं होतं आणि तेव्हापासून आता 1 वर्षापासून आम्ही इथे ऑपरेट करतो. आणि मग तिथनं चक्कीची सुरुवात झाली. हे करत असताना मग जाणवलं की आता टीमची गरज आहे म्हणून. सो सगळ्यात पहिले ऍक्च्युली माझा एक कझिन आहे जो की गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करत होता आणि तो माझ्याकडे राहायला आला होता. त्यांनी हा माझा सगळा खटाटोप बघितला आणि तो खूप इन्स्पायर झाला आणि मग त्यांनी मला म्हटलं की मला तुम्हाला जॉईन करायचंय. सो त्यावेळेला मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे, मला ऑपरेशन्समध्ये मदत लागणार आहे. सो त्याचं तसं पण मॅनेजमेंटमध्ये खूप इंटरेस्ट होता. मग तो मला फर्स्ट जॉईन झाला. जेव्हा चक्कीचा म्हणजे जे एक आयडिया स्टेजला होती तर त्या टाइमला मी एक गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करत होतो. तर मला असं आठवते की अक्षयची ज्या बहीण आहे अस्मिता माझ्या हाता लागतात, तर ते त्यांच्यासोबत बोलत होते की मला असा एक कॉन्सेप्ट आहे आणि मला असं करायला आवडेल. आणि ते एकदम जस्ट इनिशिएशन म्हणजे पहिलाच मला असं वाटतं त्यावेळेस त्यांनी बोलणं करून दिलं असेल की मला असं काहीतरी करायचं आहे. तर त्यावेळेस त्या डिस्कशनमध्ये मी नव्हतो. बट जेव्हा हे स्टार्ट झालं आणि अक्षयने मला विचारलं की तुला हे करायला आवडेल का, तर याच्या मागचं कारण अक्षयने मला विचारायचं याच्या मागचं कारण हे होतं की मला MBA करायचं होतं. मग काही कारणास्तव मी MBA नाही करू शकलो आणि गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपेअर करत होते. मग अक्षयने मला कॉल केला की तुला पण बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे मला माहिती आहे आणि मला ही आयडिया असं वाटते की आता पुढे घेऊन जाऊ शकतो आपण, तर तू मला जॉईन होशील का. तर मी त्यांना म्हटलं की मला आवडेल आणि बिझनेस बॅकग्राऊंड आमच्या दोघांचं पण नव्हतं तर आणि मला त्यांच्या कॅपेबिलिटीवर विश्वास पण होता. तर त्यांना मी हो म्हटलं मी चक्कीजामध्ये येण्यात उत्सुक आहे आणि याला एक मोठं काहीतरी एक व्हेंचर बनवू आपण, असं आमचा दोघांचा ड्रीम होता. त्याच्यानंतर मग टेक्नॉलॉजीसाठी मी तर होतोच, पण मला फुल टाइम कोणीतरी टेक्नॉलॉजी सांभाळणारा व्यक्ती हवा होता. कारण की हा बिझनेस टेक्नॉलॉजी इनेबल्ड बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये ॲप, वेबसाईट, सॉफ्टवेअरचं खूप मोठं एक व्हायटल रोल आहे. सो त्याच्यासाठी मग मला बाळकृष्ण म्हणून एक आमचा कलिग होता किंवा फ्रेंड होता, मी त्याला रिच आउट केलं. तो तेव्हा इन्फोसिस आणि ओरॅकलमध्ये काम करायचा. मग त्यांनी पण अग्री केलं. त्याने त्याचा जॉब सोडून तो माझ्यासोबत जुळला. मला अक्षयचा एक दिवस फोन आला आमची ओळख झाल्यानंतर की आपल्याला एक प्लॅटफॉर्म असा बनवायचा आहे ज्यामध्ये आपण चक्कीला ऑनलाईन आणू शकू. माझा इंटरेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये होताच आणि मला पण टेक्नॉलॉजीचा यूज करून असं काही प्रोडक्ट बनवायचं होतं ज्याने सामान्य माणसाच्या जीवनावर काहीतरी इम्पॅक्ट पडेल. आणि मला पण हा कन्सेप्ट खूप आवडला होता. अक्षयने शेअर केल्यानंतर मी लगेच तयार झालो या कन्सेप्टवरती काम करण्यासाठी. सो मी जॉब करत होतो इन्फोसिस नंतर ओरॅकलमध्ये. सो जॉब करता करता आम्ही साईड बाय साईड या कन्सेप्टवरती काम करायला सुरू केलं. जसं आम्हाला पटलं की ही आयडिया खरंच एक बदल आणू शकते, तेव्हा आम्ही ठरवलं की हे आपण फुल टाईम करू आणि मग आम्ही काही वर्षापूर्वी हा बिझनेस सुरू केला. सो आमचा उद्देश हाच होता की आपण असं ॲप बनवायचं जे कोणत्याही व्यक्तीला इझिली यूज करता येईल. म्हणजे तो यंग असो की ओल्ड एज असो. पीठ हे असं प्रोडक्ट आहे जे सर्वांना लागतं. सो ओल्ड एज व्यक्तीला पण ते इझिली यूज करता आलं पाहिजे, पेमेंट्स इझिली करता आले पाहिजे आणि जे कम्युनिकेशन आहे ते स्विफ्टली झालं पाहिजे आणि काहीही जास्त एफर्ट न घेता घरपोच आटा हा डिलिव्हर झाला पाहिजे. रंगांचा सण, आनंदाचा सण, होळीचा सण आता होईल आणखीन खास. होय,
तुम्ही जिंकू शकता फक्त 250 रुपयामध्ये 1 कोटी रुपयाचं सुवर्ण बक्षीस आणि करोडपती होऊ शकता. सोडत होणार आहे 29 मार्च रोजी. त्यामुळे आजच तुमचे लकी तिकीट खरेदी करा. घर बसल्या bookmyrajeshri.com वर. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चक्कीचा मध्ये मी आधी अकाउंट सांभाळायचो, बट नंतर काय झालं, थोडंसं चक्कीचा व्याप वाढत गेला आणि जे ऑपरेशनल गोष्टी आहेत त्या ऑपरेशनल गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष जास्त घालावं लागायचं. तर नंतर माझा रोल चेंज होऊन सध्या मी ऑपरेशनचं काम करतो. त्याचं काम हे म्हणजे एंड टू एंड जी प्रोसेसिंग आहे प्रोडक्टची, म्हणजे गव्हाच्या प्रोक्युरमेंट पासून कुठल्या क्वालिटीचा गहू तुम्ही घेता, कोणाकडून घेता, त्याची क्वालिटी कशी चेक करायची, तर त्या गोष्टीला घेऊन तिथून पासून जे ग्राइंडिंग प्रोसेस आहे, आपण चक्कीमध्ये जसं गहू ग्राइंड करतो तर त्या प्रोसेसला घेऊन त्यानंतर पॅकेजिंग प्रोसेस, ते नीट अँड क्लीन पॅक होत आहे की नाही, तर या सगळ्या प्रोसेसवर लक्ष ठेवण्याचं काम माझं आहे. आणि हे प्रोसेस जसं टाइम निघून जातो पुढे आणि त्याला आपल्याला काही अमेंडमेंट करायची गरज असेल त्या प्रोसेसमध्ये, की बिझनेस वाढला आहे, अजून काही टेक्नॉलॉजिकल काही ॲडव्हान्समेंट पाहिजे का आपल्याला, तर या सगळ्यांचं काम मी बघतो बेसिकली. आणि मग तिथनं आता आम्ही 3 जण को फाउंडर्स बेसिकली याला चालवतो. सध्या आम्ही पॅन पुणे अवेलेबल आहे, म्हणजे आम्ही सर्व्हिसेबल आहे पॅन पुणे, बट एक्सपान्शन ॲज इन आम्ही असं म्हणू की आमचं सध्या एक रिवॅम्प चालू आहे. एक चक्की झाला एक नवी ओळख देण्याचं काम चाललं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही लोगो रिवॅम्प करतोय, नावचं फॉन्ट रिवॅम्प करतोय, आमची पॅकेजिंग डिझाईन रिवॅम्प करतोय. आणि हे झाल्यानंतर आम्ही एक चांगलं मार्केटिंग बजेट घेऊन पुणे मार्केटला कॅप्चर करण्याचा ट्राय करतो. तो आमचा उद्देश नेहमी हाच राहिलेला आहे की आपण जे काही प्रोडक्ट्स बनवू ते फ्रेश असले पाहिजे. तो आमचा एक USP आहे. सो आम्ही जेव्हा लाकडी घाणा ऑइल सुरू केलं तर ते पण आम्ही फ्रेश प्रोव्हाइड करतो. ज्या दिवशी ऑर्डर येते त्या दिवसानंतर त्या दिवशी सेडिमेंट झालेलं ऑइल तेच आम्ही प्रोव्हाइड करतो. पुणेकर इन जनरल असा व्यक्ती असतो की जो ट्रेडिशनला खूप जपतो, त्याला आपलेपणा खूप लागतो. एखादा वेस्टर्न ब्रँड येऊन कुठलं काही जर काय करायला गेला तर पुणेकरांना ते आवडत नाही. पुणेकरांना आपलंवाला गोष्टी पाहिजेत, आपलं आटा, आपली चक्की, आपलं प्रोडक्ट हे त्यांना जास्त क्लिक करतं. सो जेव्हा आम्ही हे चालू केलं, थोडंफार इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आम्ही ट्राय केली, इंस्टाग्रामवरती आम्ही टाकलं, तर खूप सुंदर प्रतिसाद लोकांनी दिला, फीडबॅक सुद्धा दिला. आम्ही पॅकेजिंग इम्प्रूव्ह करत गेलो फीडबॅकच्या बेसिसवर. अजून काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला ॲज अ फीडबॅक कस्टमर्सकडनं आल्या आणि खूप छान प्रतिसाद दिला. म्हणजे आज आमच्या ॲपला जवळजवळ 40,000 डाउनलोड्स आहेत iOS आणि अँड्रॉइडला मिळून. हे आपलं चक्कीजारचं मोबाईल ॲप आहे. यामध्ये 8 प्रकारचे पीठ लिस्ट आउट केलेले आहेत आणि लाकडी घाणा ऑइल्स याची एक कॅटेगरी आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन सिलेक्ट करू शकता आणि कशा प्रकारचं दळण हवं आहे, बारीक, नॉर्मल किंवा जाड, हे सगळे ऑप्शन्स आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. आणि सर्वांना यूज करता येईल असा आपण इंटरफेस बनवण्याचा ट्राय केलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण चेकआउट करू शकतो आणि घरपोच डिलिव्हरी आपण मिळवू शकतो. आपल्याकडे 2 प्रकारचे पेमेंटचे ऑप्शन आहेत, पेमेंट ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी.
सो आमचा प्रयत्न नेहमी टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्हने हाच असणार की जे UI/UX आहे ते सिम्पल बनवायचं, इझी टू यूज असलं पाहिजे. नंतर कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या समजून त्यांना त्या प्रकारचं कम्युनिकेशन हे वेळोवेळी झालं पाहिजे. एका फॅमिलीचं जे पिठाबद्दल जी गरज आहे ती चक्कीच्या थ्रू पूर्ण झाली पाहिजे. सो च्या माध्यमाने हे सर्व आम्ही पॉसिबल करत आहोत. सो आम्ही चक्कीचा, जर आपण गुगलमध्ये चक्कीचा सर्च केलं तर आपल्याला आमची वेबसाईट किंवा ॲपची लिंक सहजपणे मिळून जाते. ॲप ही प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवर दोन्हीकडे अवेलेबल आहे. सो आपण जेव्हा टेक्नॉलॉजीची गोष्ट करतो तेव्हा फक्त युजरला दिसणारी वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन नसून जे आमचे ऑपरेशन्स असतात त्यामध्ये पण आम्ही टेक्नॉलॉजी इंटिग्रेट करत आहे. म्हणजे प्रोडक्ट्स बनवण्यापासून ते क्वालिटी कंट्रोल, प्रोसेस कंट्रोल यासाठी पण टेक्नॉलॉजीचा भरपूर यूज होतो. जी चक्की आम्ही यूज करतो त्यामध्ये पण टेक्नॉलॉजी डीपली इंटिग्रेट करून प्रोडक्टची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल किंवा कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करता येईल याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील. सो आमचा सगळ्यात मोठा जो मोटो आहे ना याच्यामध्ये तो असा होता की चक्कीचा एक्सपिरियन्स सिम्युलेट झाला पाहिजे. सो चक्कीमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही स्वतः गहू घेऊन जाता, तो तुमच्या चॉईसचा असतो. सो चक्कीजामध्ये आम्ही 350 फार्मर्स सोबत जोडलेलो आहोत. त्यांच्याकडनं आम्ही सगळ्या व्हरायटीजचे जे ग्रेन्स असतात त्याला हँडपिक करून घेतो. इनफॅक्ट त्यांच्या शेतामध्ये जो गहू पिकतो त्याचे जे सीड्स असतात ते सुद्धा आम्हीच त्यांना देतो, सो दॅट ती क्वालिटी त्याची एकदम परफेक्ट असली पाहिजे ऑल द टाइम. सो ते स्टँडर्डायझेशन आम्ही आणलं. मग तिथनं आमचा जो गहू निघतो त्यालाच आम्ही स्टोअर करतो कोल्ड स्टोरेजेसमध्ये. त्याच्यानंतर आम्ही त्याला आमच्या प्रोसेसिंग सेंटरमध्ये आणतो. जेव्हा ऑर्डर येते त्याच्या 24 तासामध्ये आम्ही त्याची फ्रेश ग्राइंडिंग करतो आणि इथे ट्रेडिशनल चक्कीच्या स्टोन मिलिंगच्या टेक्निकने आम्ही त्याला आटा बनवतो. त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल कस्टमरची की मला जाड हवं आहे, मला बारीक हवं आहे, ते सगळं काही मॅनेज होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला पॅकेजिंग करून कस्टमरच्या घरपोच डिलिव्हर करतो. श्री साईबाबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री राजेंद्रजी आदमाने पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व साई भक्त परिवार व राजेंद्रदादा आदमाने युवा प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आपलं कष्टाचं काम झालंय पूर्ण, कारण की चक्कीजाचं ऑनलाईन पीठ माझ्या घरी पोहोचलं आहे मस्तपैकी. पण आता मला लागली भूक, आणि भूक लागली की म्हणजे माझं वन अँड ओनली फेवरेट म्हणजे बिर्याणी. हे सध्या पिंपरी चिंचवड इथे
कांचन बिर्याणी म्हणून सध्या खूप ट्रेंडिंग. तर चला तर बघूया ही कांचन बिर्याणी आहे काय. यांची स्पेशालिटी म्हणजे ना हैदराबादी बिर्याणी. मस्तपैकी फिरून 100 बिर्याणी टेस्ट केल्या असतील हो. आणि ते टेस्ट केल्यानंतर ओरिजिनल हैदराबादी बिर्याणीची चव पुणेकरांना देण्याचे ते प्रयत्न करतात. चला तर बघूया कांचन बिर्याणीची खाद्य सफर. तर मित्रांनो संकेत आर्यन दोन्ही घरी गेले कारण का त्यांना सुट्टी आहे आणि मी इकडे थांबलोय कारण का गाडी इकडे ठेवून गेले माझ्यासाठी आणि मी चाललो आता फिरायला. पण फिरायच्या अगोदर पाहायला विसरू नका सिद्धांत आज प्रस्तुत खाद्य सफर ट्रॅव्हल फूड शो बाय संकेत अँड आर्यन. आणि YouTube वरती फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि Instagramवर आणि YouTube वरती दोघांवरती फॉलो आणि सबस्क्राईब करा. तर आता मी चाललो आता फिरायला आणि माईक पण पडतोय तर चावी किती रे. बाय बाय.